टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने आज सकाळपासून काहीशी उसंत घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आज सकाळचं जर या ठिकाणी क्लायमेट पाहिलं तर आकाश अतिशय शुभ्र आहे। या ठिकाणी आकाशात ढग देखील नाही आहेत असाच अंदाज आहे तो हवामान खात्याने देखील वर्तवण्यात आलेला आहे। गुरुवारपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व ठिकाणचा जो पावसाचा जोर आहे तो देखील ओसरणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे तो महाराष्ट्रामध्ये झालेला होता। काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती देखील निर्माण झालेली होती आणि त्याचमुळे नागरिकांचं जीवन आहे ते देखील एक अस्ताव्यस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। संपूर्ण राज्यात हा गुरुवारपासून पाऊस कमी होऊन हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तो काही प्रमाणात काही ठिकाणी आहे पडणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। परंतु हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये नागरिकांना दिलासा मिळणार आहे, कारण याच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कामावरती जाणाऱ्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मुंबईमध्ये असंख्य ठिकाणी आहे ते पाणी जमा झालेलं होतं आणि त्यामुळे पूरजन्य परिस्थिती देखील काही प्रमाणात निर्माण झालेली होती। काल सकाळी 11च्या नंतर पावसाने ही संपूर्णपणे उसंत घेतलेली होती। तर कालचा पाऊस पाहिला तर काल 5:30 वाजेपर्यंत संध्याकाळी 0.4 मिलीमीटर तर सांताक्रूज येथे 9.8 मिलीमीटर पावसाची नोंद आहे ती देखील करण्यात आलेली आहे। सध्या तरी पावसाचं वातावरण आहे ते नसून या ठिकाणी आकाश देखील शुभ्र आहे, आकाशात काही ढग देखील नाही आहेत आणि याचमुळे नागरिक जे घराबाहेर निघालेले आहेत त्यांना एक चांगलाच दिलासा आहे तो देखील या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि हा जो पावसाचा जोर आहे तो आता हळूहळू कमी होताना देखील पाहायला मिळेल असं देखील हवामान खात्याने अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। अमित शिगोणसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।